भाजपाचे नगरसेवक ते भाजपा भंडारा जिल्ह्याचे महामंत्री ही जबाबदारी सांभाळत असताना गाव तिथे शाखा आणि घर तिथे भाजपाचा कार्यकर्ता उभारण्याचं जी जबाबदारी संजय कुंभलकर यांनी घेतली होती, अशांना भाजपाने लोकसभेची तिकीट नाकारली, त्यांना डावलून विद्यमान खासदारांना परत एकदा संधी दिली। त्याच्यामुळे नाराज असलेल्या कुंभलकरांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि बीएसपीच्या माध्यमातून आता लोकसभेची उमेदवारी ते लढत आहे। यांचं हे आव्हान भाजपसाठी किती मोठं असेल हे येणारा कालावधीतच कळेल। त्यांच्या कुंभलकरांच्या पाठीमागे तेली समाजांचा एक मोठा वर्ग आहे। आज आपल्यासोबत ते बातचीत करतात, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल संजू भाऊ, भाजपानं तुमची उमेदवारी नाकारली, काय शब्द दिला होता सुरुवातीला तुम्हाला? मी पक्षांचे जे निरीक्षक आले होते त्यांच्याकडे प्रामाणिकपणे सगळ्या माझी भक्कमपणे बाजू मांडलेली होती। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप पक्षवाढीसाठी जीवावर बेतून मी काम केलेलं आहे। अशा सामान्य कार्यकर्त्या, गोरगरीब कार्यकर्त्याला ज्याच्याजवळ धनशक्ती नाही आहे, अशा व्यक्तीला जाणून बुजून डावलणे म्हणजे जो प्रामाणिकपणे जीवावर बेतून दिवसरात्र काम करतो त्याचा जाणीवपूर्वक हा अपमान आहे असं मला वाटलं। त्याच्यामुळे मी काल माझ्या सत्सद बुद्धीने पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मला बहुजन समाज पार्टी या पक्षाने बहन मायावतीजींच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव आणि बसपाचे प्रमुख लोक यांनी मला माझं स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने त्या लोकांनी रक्त नात्यापेक्षाही माझ्यासोबत ते दिवसभर राहून मला तिकीट मिळवून दिली, त्यामुळे मी नक्कीच या लोकसभा क्षेत्रामध्ये लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्यावर खरा उतरणार आहे आणि सर्व जनता जनार्दनांना विनंती करणार आहे की मी साधा गोरगरीब परिवारातला, सामान्य परिवारातला व्यक्ती, मला लोकांनी आपला आशीर्वाद द्यावा आपल्या माध्यमातून, एवढीच विनंती मी जनतेला। तेली समाज बांधवांची काय महत्त्वाची भूमिका राहणार आहे आता यात? बघा, मी तेली समाज बांधवांनी संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने समाजावर अन्याय अत्याचार झाले त्याच्यामुळे समाज आक्रोशित होता। समाजाकडून कोणीतरी उभं राहावं आणि समाजाने पर्याय द्यावा आणि दोन्ही उमेदवार, ज्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याविषयी लोकांना माहीत आहे की त्यांचं काय कार्यकर्तृत्व आहे। त्याच्यामुळे दोन्ही भाजप आणि काँग्रेसमधील सर्व लोक अत्यंत दुखावलेले आहेत। त्यामुळे संजय कुंभलकर या रूपाने एक पर्याय म्हणून मी या भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये उमेदवारी मागितली आणि नक्कीच जनता मला आशीर्वाद देईल अशी अपेक्षा आहे। निश्चितच हे होते संजय कुंभलकर। भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्याच्या कामाला महत्त्व देत नसल्याचा रोखठोक आरोप त्यांनी केलेला आहे आणि आता यांचं आव्हान भाजपसोबतच अन्य पक्षांच्या उमेदवारासमोर राहणार आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।